नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। खोक्या बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या पक्षात पुन्हा मोठा भूकंप। जयंत पाटील लवकरच अजित पवारांसोबत दिसणार, शिवसेना मंत्र्याचा दावा। पब्लिसिटीसाठी महापुरुषांबाबत बोलणे योग्य नाही, विखे पाटीलही नितेश राणेंच्या वक्तव्याने नाराज। बदलापूर रेप केस, हायकोर्टाचा सरकारला सवाल। तपासात एन्काउंटर बनावट असल्याचे दिसून आले तर FIR का केला नाही, 5 पोलीस जबाबदार। आणि रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरण, फरार आरोपींचे पोलिसांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांना आकाचे पाठबळ, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाच्या वतीने आज बुलडोझर चालवण्यात आला। खोक्याचे घर हे वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस देखील उपस्थित होते। शिरूर कासार शहरापासून काहीच अंतरावर वन विभागाच्या जागेवर घर बांधल्याने वन विभागाने या घरावर बुलडोझर चालवला। दरम्यान खोक्या भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला आज प्रयागराज येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने खोक्याला 48 तासांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दिली। या ट्रान्झिट रिमांडमुळे खोक्याला बीडमध्ये आणण्याचा कायदेशीर मार्ग आता मोकळा झाला असून पुढील 48 तासाच्या आत खोक्या हा बीड पोलिसात दिसून येईल। बीडमध्ये सध्या एकानंतर एक मारहाणीचे व्हिडिओ समोर येण्याची मालिका सुरूच असून काल आणखी एक व्हिडिओ समोर आला होता। त्यामध्ये धनंजय देशमुख यांचे साडू आणि बाबुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपती दादासाहेब खिंडकर हे एका तरुणाला जबर मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत दादासाहेब खिंडकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर आज खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात वाल्मिक कराड स्टाईलने पोलिसांना शरण आले। त्यांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी दादा खिंडकर हा वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका असल्याचे सांगत त्यांच्यावर मकोका लावण्याची मागणी केली आहे। हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमामध्ये पसरवण्याचं आणि दहशत पसरवण्याचं काम दादा खिंडकर नावाच्या चोर दरोडेखोर आणि जो वाल्मिक कराडपेक्षाही मोठा हक्का आहे हा दादा खिंडकर गेल्या 7 वर्षापासून त्यांनी बाबळवाडी, बेलवाडी, बेडूकवाडी या तिन्ही गावामध्ये त्याच्या दहशतीच्या माध्यमातून धुमाकूळ घातलेला आहे। तो चोर दरोडेखोर आणि रोड रॉबरी करायची त्याची टोळी होती। त्याच्या माध्यमातून जे पैसे तो त्या लोकांवरती उडून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत गेला। तो तिन्ही गावावरती त्याची 2018 पासून आणि त्याच्या अगोदरपासूनच त्यांनी दहशत सुरुवात केली आणि 2018 पासून जशी ग्रामपंचायत ताब्यात आली तसे बेलवाडीत अगोदर दहशत केली, बाबुळवाडी केली, बेडूकवाडी केली, पुन्हा पिंपळनेर परिसरात केली आणि आता जिल्ह्याच्या पटलावर त्यांनी दहशत केली। आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल मोहन गिरे हे महाराष्ट्र राज्याची जमीन पुनर्मोजणी, शिवरस्ते व गावठाण मोजणीसाठी दिनांक 3 मार्च 2025 पासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 12वा दिवस आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी ते चोभा निमगाव येथे उपोषणाला बसले असता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड व पाटोदा यांनी उपोषणाला भेट देऊन आश्वासन दिले होते। त्यामुळे त्यांनी ते उपोषण मागे घेतले होते, परंतु अद्यापही त्यावर कसलीही कार्यवाही झालेली नाही। तरी महाराष्ट्र राज्यातील जमीन पुनर्मोजणी, शिवरस्ते, गावठाण मोजणी होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असे कांतीलाल गिरे यांनी म्हटले आहे। दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष रविकाका ढोबळे यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याशी संपर्क साधून कांतीलाल गिरे हे गेल्या 12 दिवसापासून आमरण उपोषणाला बसल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी किरण जावळे, कडा। आणि आता बातमी तुंबळ हाणामारीची। धारूर येथील न्यायालयात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 मार्च 2025 रोजी धारूर न्यायालयात एका गुन्ह्याच्या रिमांडसाठी आरोपींना आणले असता न्यायालयाच्या मुख्य लोखंडी गेटजवळ 2 गटामध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी जोरदार मारहाण केली, तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे कृत्य केले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत
घटनास्थळावरील व्हिडिओमधील लोकांची नावांची खात्री करून या व्हिडिओ आधारे पोलिसांनी 8 जणांची ओळख पटवली। या प्रकरणी पोलिसांनी अजय दिलीप कोमटवार, रामेश्वर शिवाजी कोपले, अक्षय दिलीप कोमटवार, सूरज ताठे, विठ्ठल गवळी, सादिक बाबामिया इनामदार, इरफान महमूद शेख आणि शहबाज अनवर पठाण यांच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु धारूर पोलिसांनी ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र हे लिंबागणेश परिसरातील 14 ते 15 गावातील खाजगी दवाखान्याचा अवाजवी खर्च पेलू न शकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गोरगरीब रुग्णांना आधार वाटते। मात्र वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची हेळसांड झाल्याचे दिसून येत आहे। आज गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी लिंबागणेश येथील आठवडी बाजार असूनही दुपारीच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणी कक्षाला कुलूप आढळून आले। गावातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत वाणी यांनी 2-3 वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला, परंतु उचलण्यात आला नाही। तिसऱ्यांदा केलेला फोन उचलल्यानंतर मी बघते सांगते असं उत्तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली चिटकुलवार यांनी बीडहून निघाल्याचे सांगितले। याच वेळी ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या शाळेवरील एका कर्मचाऱ्याने विक्रांत वाणी यांना फोन करून वैद्यकीय अधिकारी या जयदत्त जवळच्या असून विषय वाढवू नका, बातमी करू नका असा अनाहूत सल्ला दिल्याचे विक्रांत वाणी यांनी सांगितले। रुग्णांनी पत्रकारांना समस्या सांगताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आकांडतांडव करत रुग्णांना 4 गोष्टी ऐकवल्या, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते। दिनांक 1 ते 4 मार्च 2025 दरम्यान कराटे ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया क्लब कुर्ला मुंबईमध्ये कलर बेल्ट कराटे स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत अकोलाच्या बोरगाव मंजू येथील महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणारे व परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू, माउंट कार्मेल इंग्लिश स्कूल, रेनबो इंग्लिश स्कूल येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले। यामध्ये यथार्थ वानखडे, अपनान देशमुख, श्रेयश मोरे, नक्ष गेडाम, आयुष मोहोड, कृष्णा देशमुख, स्वयं तायडे, प्रथमेश वसू, आर्यन वानखडे, ईश्वरी दाते, अर्पिता पाचपोर, साची लांजेवार, विभूती लोखंडे, मुक्ता राजनकर, अक्षरा भटकर, संचिता जामनिक या विद्यार्थ्यांनी काता कुमिते, रोड फाईट, काठी फिरवणे, मोमेंट ब्रेकिंग, लॉक सोडवणे, नानचाकू चालवणे या प्रकारात चमकदार कामगिरी करून 5 बेल्टची कमाई केली आणि आपले आईवडील, शाळा, प्रशिक्षक, जिल्ह्याचे नाव रोशन केले। त्यांच्या या यशाबद्दल प्रशिक्षक संतोष जाधव, ग्रँड मास्टर अबुजा सय्यद, प्रशिक्षिका चंचल दाते, मुख्याध्यापक मनोज आगरकर, मुख्याध्यापक पागृत सर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।